नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक शिक्षक भरतीसाठीची वाट पाहत असतानाच त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभागातील ज्या जिल्हा परिषदा असतील किंवा विविध संस्था असतील त्या संस्थांचं रोस्टर तपासण्याचं काम अतिशय महत्त्वाचं आणि जो टप्पा आहे तो पूर्ण त्या ठिकाणी होत आहे आणि त्या संस्थांच्या जागा, त्या जिल्हा परिषदांच्या जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी सर्वांना माहीत असेल की बिंदू नामावलीनंतर मागासवर्ग कक्षाकडून ही तपासून घेऊनच जागा या पवित्र पोर्टलवरती अपलोड केल्या जातात. तर 2025-26साठीची जी संपूर्ण प्रक्रिया आहे, जी पुणे विभागाच्या विविध शाळा आहेत, त्याच पद्धतीने विविध संस्था आणि जिल्हा परिषद आहेत, त्या कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांची कार्यवाही पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि यांच्या नक्की जागा पवित्र पोर्टलवरती येतील. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर द मॅट्रिक्स एज्युकेशन फाउंडेशन मॅट्रिक्स स्कूल ऑफ दी मॅनेजमेंट वडगाव आंबेगाव बुद्रुक पुणे जिल्ह्याची ही जागा आहे. महिला व बाल विकास पुणे जिल्हा परिषद पुणे यांचीसुद्धा त्या ठिकाणी जागा आहे. खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे जिल्ह्याची ही जागा आहे. प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या देखील जागा येणार आहेत. यासुद्धा या रोस्टरच्या माध्यमातून तपासणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूरची ही संस्था आहे. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ आगळगाव तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगलीची ही संस्था आहे. जिजाऊ शिक्षण संस्था सातारा जिल्हा साताराची ही संस्था आहे. प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेची जागा आहे. प्राथमिक विभाग आपण त्या ठिकाणी पाहिला. पुणे आदर्श बालक मंदिर मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगलीची ही संस्था आहे. दौल शिक्षण विकास मंडळ निगवे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरची ही संस्था आहे. श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय कर्वेनगर पुण्याची ही संस्था आहे. शिवाजीराव बापू शेंडगे शेती औद्योगिक शिक्षण विकास मंडळ कुकटोळी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगलीची ही संस्था आहे. सेवाभाव ट्रस्ट अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा माळेगाव इंगळूण तालुका मावळ जिल्हा पुण्याची ही संस्था आहे. श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ घोसरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची जागा आहे किंवा संस्था आहे. कुंभी कासारी प्रतिष्ठान कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची ही संस्था आहे. त्याच पद्धतीने कुंभी कासारी प्रतिष्ठान कुडित्रे आत्ताच आपण पाहिली. एमॅन्युअल इंग्लिश स्कूल सांगली जिल्ह्याची ही संस्था आहे. दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगाव जिल्हा सातारा जिल्ह्याची ही संस्था आहे. या सर्व संस्थांनी जिल्हा परिषद महानगरपालिकांनी त्यांची जी बिंदू नामावली आहे ती व्यवस्थितपणे मावकडून चेक करून घेतलेली आहे, जी की मागासवर्गीय कक्षाकडून तपासूनच त्या ठिकाणी पोर्टलवरती जागा दिल्या जातात. म्हणजे यांनी कार्यवाही पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या विविध संस्थांच्या महानगरपालिकांच्या त्याच पद्धतीने जिल्हा परिषदांच्या जागा आपल्याला पाहायला मिळतील. आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया की कोणत्या जिल्हा परिषदा आहेत, त्याच पद्धतीने महानगरपालिका आहेत आणि संस्था आहेत. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ तळाशी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची ही जागा आहे. लोकमान्य शिक्षण संस्था नाथचीवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे जिल्ह्याची ही संस्था आहे. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी पुणे जिल्ह्याची संस्था आहे. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक सोलापूर ची ही संस्था आहे. त्याच पद्धतीने शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर वरिष्ठ महाविद्यालय आणि या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयाला कनेक्ट असणारं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कनिष्ठ महाविद्यालय असणार आहे. सोलापूरची ही संस्था आहे. श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ खुपिरे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची ही संस्था आहे. जिजामाता महिला शिक्षण मंडळ इचलकरंजी जिल्हा कोल्हापूरची या संस्थेची कोल्हापूर जिल्ह्याची जागा आहे. लोणावळा नगर परिषद लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे लोणावळ्याची ही खरं तर ही संस्था आहे. पुणे
पुणे जिल्ह्यातील लोणावळाची नगर परिषद आहे. या नगर परिषदेच्या देखील जागा येतात, मागच्या वेळेसला देखील आलेल्या होत्या. त्याच पद्धतीने श्रमिक विद्यार्थी ज्ञानसेवा संस्था कोल्हापूर जिल्ह्याची ही संस्था आहे. श्री साई प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळ सावरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची ही संस्था आहे. रयत शिक्षण संस्था साताराची अतिशय महत्त्वाची नामांकित संस्था रयत शिक्षण संस्थेच्या देखील त्या ठिकाणी जागा येण्याची दाट शक्यता आहे. कारण की 31 मे 2026 एंडिंगला बरेचसे शिक्षक त्या ठिकाणी रिटायर्ड होत आहे आणि त्यांच्या देखील जागा त्या ठिकाणी रिक्त जर झाल्या तर 100% त्या पोर्टलला येतील. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी भोसरी पुणे या ठिकाणची पुणे जिल्ह्यातील संस्था आहे. रयत शिक्षण संस्था सातारा प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा विभाग सातारा यांच्या देखील जागा. तुम्हाला कुणीतरी एक प्रश्न विचारला होता मला की आश्रमशाळेंच्या जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलला येणार आहेत का? त्या देखील जागा या पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहेत. श्री जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ देवाळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरची ही संस्था आहे. शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारा जिल्ह्याची ही संस्था आहे. जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची ही संस्था आहे. शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव बारामती जिल्हा पुणे जिल्ह्याची ही संस्था आहे. शिक्षण विभाग पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या देखील जागा अपलोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या या जागा आपल्याला पाहायला मिळतील. प्राथमिकच्या शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सांगलीच्या देखील आपल्याला काही जागा पाहायला त्या ठिकाणी अपलोड झाल्याचं पाहायला मिळते किंवा येणार असल्याचं पाहायला मिळते. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे जिल्ह्याच्या विविध संस्थांच्या देखील जागा आहेत. शिरूर नगर परिषद घोड नदी शिक्षण विभाग पुणे शिरूर परिसरातील नगर परिषद जी आहे त्या पुणे जिल्ह्यातील, तर त्याच्या सुद्धा जागा येणार आहेत. विद्या विकास मंडळ सैनिक टाकळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरची ही संस्था आहे. दी कागल एज्युकेशन सोसायटी कागल जिल्हा कोल्हापूरची ही नामांकित संस्था आहे. दी कागल एज्युकेशन सोसायटी तुम्ही पाहू शकता. समता शिक्षण प्रसारक मंडळ चिरोली हातकणंगले जिल्हा कोल्हापूरची ही एक संस्था आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरुनगर खेड जिल्हा पुणे जिल्ह्यातील ही एक राजगुरुनगर येथील संस्था आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित औदा प्रकल्प मंडळ रास्तापेठ पुणे जिल्ह्यातील ही संस्था आहे. इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे जिल्ह्याच्या या जागा आहेत. श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव माळुंग शिरूर जिल्हा पुणे जिल्ह्याच्या संस्था आहे. ज्योतिर्लिंग ज्ञान विकास शिक्षण संस्था आरळ गुंडी तालुका भूतगड जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची ही संस्था आहे. इतर मागास बहुजन कल्याण सोलापूरची ही संस्था आहे. जय भारत शिक्षण संस्था कोल्हापूरची ही संस्था आहे. श्री अंबेश्वर शिक्षण मंडळ अंबा तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूरची ही संस्था आहे. पाटण नगरपंचायत पाटण तालुका पाटण जिल्हा साताराच्या नगरपंचायतची खरं तर नगरपंचायत आहे. बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विश्वकर्मा विद्यालय मराठी प्राथमिक अप्पर इंदिरानगर बिबेवाडी पुण्याची ही संस्था आहे. कार्यालय अधीक्षक लोहमार्ग पुणे यांची आहे. खडकी शिक्षण संस्था खडकी पुणे जिल्ह्याची ही संस्था आहे. महर्षी कर्वेश्री शिक्षण संस्था कर्वेनगर पुणेची ही संस्था आहे. सरस्वती शिक्षण मंडळ पणदरे तालुका बारामती जिल्हा पुणे जिल्ह्याची ही संस्था आहे. अशा पद्धतीने या संस्थांचं आपण जर पाहिलं तर मावककडून म्हणजेच त्या ठिकाणी मागासवर्ग कक्षाकडून आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण चौकशी केली जाते आणि त्यानंतर रोस्टर हे त्या ठिकाणी पवित्र पोर्टलसाठी अपलोड केलं जातं. खरं तर ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जशा मला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट मिळतील विविध जिल्ह्यांचे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी तुम्हाला खूप अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.